आज उपवासाची एक साधी सोपी पण अगदीच चमचमीत मस्त अशी रसमलाई तयार केलेली आहे. करायला अगदी सोपी. चला तर पाहूया. कढईमध्ये थोडंसं पाणी टाकून घ्या आणि दूध घ्या. तुम्हाला जेवढं बनवायचं आहे त्यानुसार तुम्ही दूध घेऊ शकता. मी अर्धी वाटी साबुदाण्यासाठी अर्धा लिटर दूध घेतलं आहे. दुधामध्ये थोडंसं पाणी टाकून घ्या, कारण जसं आपण साबुदाणा शिजवायला घेतो तर दूध आटत राहील. आणि थोडंसं पाणी आणि दूध असं आपल्याला तयार करून घ्यायचं आहे. आता आपण लगेचच साखर टाकून घेऊया. तुम्हाला जेवढी हवी त्यानुसार तुम्ही साखर टाकून घ्या. मी अर्धी वाटी साखर टाकली आहे. आणि दूध जसं जसं गरम होईल तसं साखर वितळेल. आपल्याला साखर सोबतच टाकायची आहे. आता साबुदाणा मी 3 ते 4 तास भिजत ठेवला होता. जर तुम्हाला सकाळी करायचं असेल तर रात्रभर भिजत ठेवलं तरीही चालेल. साबुदाण्यामध्ये पाणी राहता कामा नये. पूर्ण कोरडा झाला पाहिजे असा साबुदाणा पाहिजे आपल्याला. 1.5 चमचा मिल्क पावडर, 1.5 चमचा साखर पावडर टाकली आपण, कारण याला बाइंडिंगसाठी साखर लागते आणि नुसतं साबुदाण्याची चव नाही लागणार. त्याला थोडंसं हलकंसं गोडसरपणा येण्यासाठी आपल्याला ह्याच्यामध्ये साखर टाकणं आवश्यक आहे. आणि ह्याला तुम्ही मिक्सरमध्येही काढू शकता किंवा हातानेही, जसं आपण साबुदाणा वडा करतो स्मॅश करून, तसं छान मिक्स करून घ्यायचे. म्हणजे साबुदाणे असे वेगवेगळे होणार नाहीत, एकत्र छान गोळा तयार होईल त्याचा. हे पहा, अशा प्रकारे आपल्याला गोळा तयार करून घ्यायचा आहे साबुदाण्याचा. संपूर्ण गोळे दाबून घ्या, म्हणजे जसं आपण दुधात सोडणार तर साबुदाणा वेगळा व्हायला नको, म्हणून हलकं आपल्याला दाबून घ्यायचं आहे. असंच आपण संपूर्ण साबुदाण्याचे छोटे छोटे गोळे तयार करून घेऊया, जसं आपले रसमलाई बॉल असतात त्यानुसार. हे पहा, आता दूध छान गरम झाल्यानंतर हे मध्ये सोडा आणि मध्ये सोडताना परत एकदा दाबून घ्या आणि मध्ये सोडून द्या. हे पहा, नाहीतर निघण्याची शक्यता असते. आता संपूर्ण छोटे छोटे रसमलाई बॉल जे आपण साबुदाण्याचे केलेत ते टाकल्यानंतर दुधामध्ये हलकं ढवळून घ्या आणि याला 5 ते 7 मिनिटं छान शिजू द्या. ही रेसिपी करायला खूप सोपी आहे पण खायला खूप टेस्टी लागते. 5 ते 7 मिनिटानंतर हे पहा, दूध छान आटलंय. दुधाला अजून टेस्ट येण्यासाठी तुम्ही ह्याच्यामध्ये मिल्क पावडर पण टाकू शकता किंवा खवाही वापरू शकता. पण असंच जर गरम केलं तरीही खूप टेस्टी लागतं. नक्की ट्राय करून बघा. वरतून ड्रायफ्रूट्स, केशर घालू शकता. झटपट टेस्टी अशी उपवासाची रसमलाई तयार आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. ही थंड करून खाली तर अजून चांगलं लागते. थंड फ्रीजमध्ये ठेवा आणि मस्त एन्जॉय करा. थँक्यू.